कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुख पेक्षाही भयंकर आहे। तुम्ही ते पहा। आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय उद्धव साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल। त्याच पद्धतीनं एक निर्घृण खून झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात एक तासाभरात माझ्याकडे माहिती येते। सत्ताधारी आमदारांनी त्यांच्यावरती दबाव होता असं देखील वैभव नाईकांनी म्हटले। बघा, वैभव नाईक हे तिथे 10 वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे, खुनाखुनी आहे, त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे। आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत। त्याच्यामध्ये 9 खुनी आमच्या शिवसैनिकांचे आहेत, अत्यंत निर्घृणपणे मारलेले। आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नाईकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे। नागपूरमध्ये शिक्षण घोटाळा हा पुढे तुम्हाला सत्तेमध्ये जायचं आहे असं चंद्रकांत पाटील। आम्हाला सत्तेमध्ये ह्यांच्याबरोबर अजिबात जायचं नाही बरं का। हे जे कोण आहेत म्हणताय ना चंद्रकांत दादा, तुम्ही तुमच्या खुर्च्यात टिकवा। बघा तुम्ही कसे जिंकून आलेला आहात। ही मोदींची बहीण जी आहे तुळशीबाई, तिला विचारा। कमळाबाईंना तुळशीबाईशी चर्चा करावी, तुळशी गाभाडशी। तिने परवा सांगितलंय ना मोदी कसे जिंकून आले ते। ईव्हीएम हॅक करून, ईव्हीएम हायजॅक करून आणि ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवून जिथे ईव्हीएमचं पद्धतीने निवडणूक होते तिथे हे लोक या पद्धतीने जिंकून आले। यांना कोणीही मतदान केलेलं नाही, चंद्रकांत पाटलांना तर अजिबात नाही। बरोबर आहे। ईव्हीएम हॅक करून, हायजॅक करून आणि ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवून मतदार यादीत घोटाळेकृत जिंकून आलेल्या माणसांनी दुसऱ्यांकडे वोट दाखवू नये। पण तुम्ही सध्याच्या सत्ताधारी पक्षासोबत जर नाही गेलात तर महापालिकेला मुंबईत देखील तुम्हाला उमेदवार आमचं आम्ही पाहू ना। आमच्याकडे उमेदवार तरी आहेत, तुमच्याकडे ते तरी आहे का? तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आहे ना, बाकी काय आहे? तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आणि पैसा आहे आणि जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ही तुमच्या आसपासची भूतं तुमच्या भोवती नाचत राहतील। महाराष्ट्रातल्या 580 अपात्र शिक्षकांच्या भरती आहे ते रद्द होणार। मग याच्यावरती मी काय बोलू? आम्ही काय बोलू? शिक्षक येतील रस्त्यावर, त्यांनीच त्यांना मतदान केलं असेल असं म्हणतात ना। आम्हाला शिक्षकांनी मतदान केलंय, आम्हाला बहिणींनी मतदान केलंय, आम्हाला शेतकऱ्यांनी मतदान केलंय आणि त्यांचं आता गळे कापण्याचं काम सुरू आहे। चला, थँक्यू। मुंबईमध्ये आज शिवसेनेची आंदोलनं होणार आहेत, पाणी आणि रस्त्याच्या समस्या। होय, आणि राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। खरं म्हणजे आम्ही मुंबईमध्ये आंदोलनं विभागवार सुरू केलेली आहे आणि महापालिकेच्या कार्यालयावरती हंडे मोर्चे जाणार, रिकामे हंडे। देशाच्या राजधानीमध्ये पाण्याची जी तीव्र टंचाई आहे, टँकरने पाणी द्यावं लागतं। हे मुंबईमध्ये आतापर्यंत ही वेळ कधी आली नव्हती, कारण महापालिका अस्तित्वात नाही। निर्णय घ्या, 3.5 वर्षापासून महापालिका 14